तर प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. गणेशोत्सवानिमित्त आपण खास कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आणि खरं तर यंदा हे माणिक वर्मा यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. आपल्या सोबत आहेत अभिनेत्री पार्श्वगायिका राणी वर्मा. अभिनेत्री नाही पण अभिनेत्री सारख्या दिसणाऱ्या राणी वर्मा असं मी म्हणेन. राणीताई मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोरया. आमच्या दोघींतर्फे तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आणि आज आपण राणीताईंबद्दल बोलणारच आहोत, पण त्याचबरोबर त्यांच्या आईंबद्दल म्हणजे मातोश्रींबद्दल आणि मम्मीबद्दल आपण बोलणार आहोत. मम्मीबद्दल बोलणार आहोत. तर अर्थात आपल्या सगळ्यांचं मराठी भावगीताचं, नाट्यसंगीताचं जे सगळ्यांचं विश्व माणिकताईंनी अगदी माणिक मोत्यांचं आमचं सगळं आयुष्य तुम्ही घडवलेलं आहे. आणि तुम्ही चौघी बहिणींनी देखील अगदी आमच्या सगळं थोडंफार केलं, थोडंफार खूपच म्हणजे योगदान दिलेलं आहे साहित्य संस्कृती या क्षेत्रामध्ये, संगीतामध्ये. तर मला आपल्याला पडद्यावरचे कलाकार दिसतात, तुम्ही सुद्धा पार्श्वगायन क्षेत्रात एवढे स्वतःचे सगळे शोज भारतभर नवे विदेश परदेशात देश विदेशात केलेले आहेत. तर एक नाही म्हटलं तरी सेलिब्रिटी हे असतं प्रत्येकाच्या ह्याच्यात, पण सेलिब्रिटींचं घरचं वातावरण कसं असतं हे फार उत्सुकता आहे जाणून घ्यायची. तर माणिक वर्मा म्हणजे तुम्ही तर लहानपणी पुण्यात मध्ये वाढलात, दादरकरांच्या घरी होता, आजोळी राहायला होता. तर ते वातावरण कसं होतं आणि एक कलाकाराचं घर कसं असतं हे जाणून घ्यायचं आहे. तुला खरं सांगू, एक तर आजोळी मी फार कमी राहिले, कारण मी चौथी असल्यामुळे मी तसा माझा जन्म त्या 3 नंतर झाल्यामुळे जरा लहान होते, मी खूपच लहान होते. आणि आईने आम्हाला एवढ्याच कथा ठरवते की पप्पा पण आमचे टूरवर खूप जायचे, ते प्रोड्युसर होते, फिल्म्स डिव्हिजनमध्ये काम करत होते, त्यामुळे डायरेक्शन असल्यामुळे त्यांचं ते खूप फील्डवर खूप असायचं. आणि आई तर म्हणजे सतत प्रोग्राम्स बाहेर, तेव्हा इंटरनॅशनल कॉन्फरन्स वगैरे, नॅशनल कॉन्फरन्स खूप व्हायच्या. त्यामुळे एक आमची आबाळ होऊ नये, कुठेतरी काहीतरी मुली इकडे तिकडे भरकटत जाऊ नये, म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण या चौघींना आजीकडे ठेवूया पुण्याला, म्हणजे जरा संस्कारही होतील. अर्थात आमचं पुण्याचं घर खूप मोठं होतं, आहे अजूनही, आणि त्यामुळे तिकडे मामांची 2 मुलं, माझा दुसरा मामा, नंतर माझी मावस मामी, ती त्यांची 2 मुली, असं आम्ही सगळे जण मिळून जवळजवळ एक 10-12 मुलांचा आमचा गोकुळ होतं, अगदी गोकुळ होतं. आणि आमचे पप्पांच्या बाजूचे अलाहाबादचे पण कोण ना कोणतरी असायचे, त्यामुळे एक छान असा मस्तपैकी आनंद मेळावा असायचा. आणि आजीने खूप लाड केले आमचे. अर्थात थोडीशी स्ट्रिक्ट होती ती, कारण एवढी एक तर मुलं सांभाळायची, त्यामुळे त्यामुळे पण नाही, आम्ही त्यावेळेस खूप अतिशय शहाण्या होतो, पण शिस्तीत वाढत होतो आम्ही. म्हणजे धाक पण होता, पण प्रेम तितकंच होतं. आमच्या मामी, दोघी मामी, मालू मामी, उषा मामी, माई, आजी, या लोकांनी खूप आमचे लाड केले आणि प्रत्येकाला व्यवस्थित शिस्त लावण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे काय झालं की सगळे आम्ही एकत्र असल्यामुळे ना, आम्हाला लहानपणापासून एकत्र राहायची खूप सवय झाली. म्हणजे आता हल्लीच्या जमान्यात म्हणू नये, पण एक घरात जाऊन कोणी एक्स्ट्रा माणूस आलं की असं वाटतं बापरे कशाला आलेत आता काय, असं नाही झालं. इतक्या लहान आणि इतक्या सुंदर वातावरणात आम्ही एकत्र वाढल्यामुळे आम्हाला आजही असं वाटतं की आपण सगळेजण एकत्र, आणि ते बंधन अजून टिकलंय. त्यामुळे आम्ही प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही सगळेजण एकत्र असतो. आय थिंक ते खूप छान संस्कार झाले आमचे. आणि मग आई काय व्हायचं आईचं की ती प्रोग्रामवरनं आली, समजा कुठेतरी प्रोग्रामला, समजा दिल्लीला गेली असेल, कसंही करून ती प्रोग्राम झाल्यावर रात्रीची, पहाटेची, कधीचीही गाडी घेऊन ती पुण्याला यायची, कारण लगेच तिला 2 दिवसांनी कुठेतरी दुसरीकडे जायचं असायचं. त्यामुळे मग ती आल्यावर मग आमचे लाडच लाड. मग इथे कुठेतरी पुण्याला म्हणजे मिसळ खायला घेऊन जा, मग ते आईस्क्रीम आणि ते सुजाता मस्तानी आणि बेडेकर मिसळ आणि तुळशीबाग. त्यामुळे आणि आमचं अगदी सदाशिव पेठेत घर असल्यामुळे, आणि मग शनीच्या पारात मंदिरात यायचं. आईला लहानपणापासून आवडच होती देवाची, भक्तीची, आणि त्यामुळे आम्हाला मग मंदिरात घेऊन जायची किंवा इकडे तिकडे कुठेतरी खायला घेऊन जायची. खूप लागली. त्या 2 दिवसात आम्हाला ती नसल्याचं सगळं मला वाटतं भरभरून द्यायचं, आणि मग परत दुसरीकडे जायची. पण आम्ही काय होतं, मुलं एकत्र असल्यामुळे तसं आम्हाला कधी काही म्हणजे फार जाणीव झाली नाही की आमच्याबरोबर मम्मी पप्पा नाहीयेत. सो
छान होतं वातावरण खूप आणि सुंदर. मला वाटतं बरीचशी मंडळी तुमच्याकडे म्हणजे थोर कलाकार हो, मंडळी हो. तुम्हाला फार जवळून पाहता आली. अगदी, अगदी अगदी. नकळत्या वयात त्या लोकांना पाहिल्यामुळे एक पाहायला नकळत मिळालं. संस्कार. हो. तेच म्हणजे ते संस्कार पण खूप छान झाले कारण माई म्हणजे मम्मीची आई हा. त्या जमान्यात खूप छान गायच्या पण हा. त्यावेळेस बायकांचं गाणं एवढं प्रतिष्ठित मानलं जात नसे. म्हणून मग पण तिने ती सगळी आवड आपली मुलीतर्फे कम्प्लीट पुरवून घेतली आणि त्यामुळे आईच्या ओळखीचे खूप मोठे मोठे कलाकार आमच्याकडे यायचे. मम्मीची पण सुरुवात झाली ती नुकती त्यामुळे तिला पण एक गायडन्स मिळावा, तिला एक कुठल्या तरी परीने त्यांच्या समोर मम्मीचं गाणं सादर करायची संधी मिळावी म्हणून माई सगळ्यांना बोलवायची. त्यामुळे त्या बापरे आमचे इतके मोठ्या म्हणजे बालगंधर्वांपासनं म्हणजे मल्लिकार्जुन, मनसूर, वागंधर्व, पंडितजी, भीमसेनजी, कुमार गंधर्व सगळेच म्हणजे कोण नाही, पु ल देशपांडे. इतका सुंदर आम्हाला सहवास या सगळ्यांचा लहानपणापासून मिळाला ना की म्हणजे आम्हाला असं कधी वाटलं मी आता आम्ही जेव्हा बोलतो कोणाला तरी सांगतो की आमच्याकडे हे यायचे ते यायचं तेच म्हणतो बापरे केवढे काय म्हणजे तुमची अगदी हुजूर बागेत पटांगणात आपण सवाई गंधर्व महोत्सवाला अगदी खाली बसून त्यांना ऐकलेलं असतं. खरंच आहे आणि ते आमच्या प्रत्यक्ष घरी येऊन अगदी घरच्या सारखे म्हणजे मम्मी जवळजवळ सगळ्यांची बहीणच होती. त्यामुळे हक्कानी ते माईकडे येऊन माई आज जेवायला वाढ काय केलंय इतकं म्हणजे आमचा खूप घरोबा झाला त्या सगळ्या कलाकारांची. त्यामुळे ते संस्कार आमच्या खूप म्हणजे छान आणि इतकी ते कलाकार जे होते सगळे मोठे दिग्गज पण इतका साधेपणा होता त्यांच्यात. ना कधी गर्व ना कधी हेवा दावा काही नाही. म्हणजे असं सुद्धा झालेलं आहे की कधी समजा भीमसेनजी म्हणले की मी हे तुला एक चीज ऐकतो की त्यांचं झालं की लगेच मम्मी एखादी चीज ऐकायची म्हणजे अशी घरातली मैफिल टाईप असं पण व्हायचं. त्यामुळे आम्हाला छान वाटतं ते म्हणजे गाण्याचे पण संस्कार झाले आणि इतर त्यांचे सगळे हितसंबंध बघून असं वाटलं की कितीही माणसं खाली आणि म्हणजे डाऊन टू अर्थ आहेत आणि इतकी सरळ साधी आहेत की त्यांना काय म्हणजे गर्व वगैरे काय असावा असं काही वाटत नाही. ते आम्ही बघत आलो लहानपणापासून. आता मला विशेष तुमच्या सगळ्यांच्या स्वभावाबद्दल म्हणजे तुम्ही चौघी बहिणी इतक्या गोड आहात, बोलताना इतके मृदू मुलायम आणि असं मधाळ बोलणं आहे म्हणजे मम्मी पप्पांची कृपा खरंच. म्हणजे असं म्हणजे दरारा वाटतो म्हणजे भारतीताईंकडे पाहताना वंदनाताई एक दरारा वाटतो पण ते दरारामध्ये सुद्धा प्रेमाची झलक आहे, प्रेमाचा पदर आहे अशी जाणीव. नाही तेच सांगते ना की आमच्यावर मम्मी इतकी मोठी कलाकार होती, पप्पा पण त्यांच्या क्षेत्रात खूप छान रायटर होते, ते स्वतः प्रभात मध्ये. पण जेव्हा हे इतक्या कॅलिबरचे आर्टिस्ट आणि माणसं घरात काहीही त्यांचा मोठेपणा आणत नाही तेव्हा आम्ही कोण म्हणजे आम्ही तर कोणीच नाही. म्हणजे म्हणून मी म्हटलं ना की लहानपणापासून आम्ही म्हणजे की मम्मी बाहेर असताना एक छान उच्च दर्जाची गायिका होती, प्रश्नच नव्हता. पण घरात आल्यावरती आमची आई होती. त्यामुळे तिने तिचं मोठेपण कधी घरात आणलं नाही आणि आम्हालाही कधी कळलं नाही की आई आपली एवढी मोठी आहे किंवा बाहेर एवढं तिचं नाव आहे. काय म्हणजे आम्हाला अगदी नॉर्मलच वाटायचं, आपली जशी सगळ्यांची नॉर्मल आई असते तसं ती लाड करायची, सगळं करायचं. त्यामुळे ते एक मोठेपण म्हणजे नकळत का होईना पण आमच्यात पण बिंबत गेलं की कशाचा गर्व करायचा म्हणजे काय एवढी मोठी कलाकार असून सुद्धा ते लोक एवढं मोठं स्वतःला मानत नाही तर आपण कोण. बऱ्याचशा मुलाखतींमध्ये किंवा तुम्ही चौघी बोलताना नेहमी वडिलांचा नेहमी उल्लेख होतो आणि नेहमी कुठल्याही पुरुषाने आपल्या पत्नीचं करिअर व्हावं एवढा उदात्त विचार केलेला नाहीये. ह्याचं आदर्श उदाहरण म्हणजे अमर वर्मा. तर वडिलांचा खूप सपोर्ट होता आई म्हणजे मम्मीना. तर ते कसं नेमकं होतं त्यांचं दोघांचं कसं नातं होतं? त्यांचं नातं म्हणजे ऍक्च्युली सुरू झालं पप्पा प्रभात मध्ये रायटर होते, डायलॉग रायटर, स्क्रीन प्ले रायटर वगैरे. आणि तिथे आई गायला यायची, प्लेबॅक सिंगिंग मम्मीनी करायचं. आणि त्यावेळी एखाद दुसरं हिंदी गाणं पण तिने म्हटलं. तर त्या काळात काय की मराठी माणसाचे उच्चार जरा थोडेसे हिंदी वेगळे असतात, लहजा येत नाही. तर असं वाटलं की म्हणजे पप्पानी मग ते मराठी पण तिचं काढून जरा हिंदीत प्रोनाउन्सिएशन वगैरे तिचे जरा सुधारले सगळे. अशी ती ओळख होत गेली आणि मग नंतर वाढत गेली. अर्थात आता त्या प्रेम हे काय त्याला काही व्हेरी सपोर्टिव्ह म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे इव्हन जेव्हा लग्न झालेलं नव्हतं त्यावेळेस पण ते दोघं एकत्र व्यवस्थित छान येत होते. पण एवढं होतं की म्हणजे एवढं डेअरिंग नव्हतं की असं आपण आता लफडं करूया वगैरे असलं काय. जे होतं ते अगदी सोबरपणे चाललं होतं सगळं.
आणि नंतर कुठे कुठेतरी आईला असं वाटलं की आणि गाण्यातनच सूर आणि जुळले गाण्यात त्यांचे. सूर जुळले. पप्पा अगदी छान करेक्शन्स करायचे सगळे. त्यांना कुठे हिंदी अडलं तर शब्दांचे अर्थ सांगायचे, प्रोनाउन्सिएशन सांगायचे. तर असं त्याची कुठेतरी जवळीक निर्माण झाली आणि मग असं वाटलं की हरकत नाही हो, पण करायला. त्यांच्या सगळ्या परफॉर्मन्सना, सगळ्या समारंभांना स्वतः जाणं, त्यांचं अगदी, सगळं अगदी. देखरेख करणं, अगदी हे अगदी, मोठं अगदी. शिताफळ ते अर्थात आहे. नंतर झालं. हो. ते नंतर म्हणजे लग्नानंतर. पण आईने म्हणजे जेव्हा पप्पांनी सांगितलं की जरा आपण बघूया तर पुढे काही मैत्रीच्या पुढे काही विचार करायचा आहे का, तर आईने त्याला पहिल्यांदा सांगितलं की मला काही हरकत नाही हा. आहे, पण आई वडील जे सांगतील ते. वा. आई वडिलांनी नाही सांगितलं तर नाही. हम्म. सो असे ते एक त्यांची लव्ह स्टोरी हो. सुरू झाली. आणि मग विचारलं आता, कारण काय त्या काळात ते हो, अलाहाबाद अलाहाबाद. युपीचे बरं. आणि ह्या म्हणजे अगदी टिपिकल हा, पुण्याच्या. कोकणस्थ हो. ब्राह्मण. त्यामुळे असं जरा वाटतं की बापरे. आणि माणिक आणि मम्मी त्या काळात खूप तिचं नाव होत होतं, हा. गायिका म्हणून होत होतं. गोड सुंदर दिसणारी बाई, हो. तिचं व्यक्तिमत्व, तिचं साधेपणा हे सगळं घरंदाजपणा. हा. खूप म्हणजे लोकांना पण भावत होतं ते. हम्म. त्यामुळे जेव्हा लोकांना कळलं की आता म्हणजे बोलणी झाली, सगळं झालं, पण मम्मीच्या मनात अजूनही भीती होती की माझं गाणं कुठे हो. बाजूला पडता का बरं. बरं. कारण एवढं जर मी मनापासून करते, सगळ्यांची इच्छा आहे आणि मला स्वतःला आवड हो, आहे, हो. तर ते बाहेर म्हणजे ते माझं कुठे थांबू नये गाणं. हम्म. तर त्याच्यामुळे पण तेही त्यांनी मान्य केलं. कारण बरं. त्यांची फॅमिली पण सगळी खूप साहित्यिक मंडळी. हम्म. म्हणजे पप्पांची बहीण ज्या होत्या त्या अर्थात त्या पॉलिटिक्समध्ये पण होत्या. हम्म. नंतर त्यांची माझी आत्ते बहीण त्या स्वतः लेखिका होत्या. त्यांचे मिस्टर अनुवाद वगैरे करायचे. त्यामुळे साहित्याची खूप आवड. आवड. हा. आणि मला वाटतं त्यावेळेस पण अलाहाबाद हे असं एक संस्कृती प्रधान असं एक गाव होतं, त्या म्हणजे शहर होतं. त्यामुळे तिथे सगळ्यांना म्हणजे पहिलं शिक्षण शिक्षण हा. शिक्षणावर खूप भर. बरोबर. आणि साहित्य संस्कृती आणि साहित्य जपण्याचा वारसा. त्यामुळे त्या हा. सगळ्यांना आणि त्यांना काही त्रास नव्हता की ही हा. गाणारी आपली. आणि इनफॅक्ट त्यांनी लग्नानंतर एनकरेज केलं हा. वा. की तुला आणखीन काही शिकायचंय का, काय करायचंय का. म्हणजे माझे पप्पांचे फुफाजी म्हणजे आत्याच हा. बहिणीचे मिस्टर, ते मम्मीला भोलानाथ भट म्हणून ज्यांच्याकडनं मम्मी शिकली नंतर अच्छा. लग्नानंतर, हा. ते गंगेच्या तीरावर वगैरे त्यांचं घर होतं. आणि ते तिथे त्यांना घेऊन जायचे सकाळी 4 वाजता हम्म. की मम्मीला इच्छा होती शिकायची म्हणून. वा. मग ते त्यांना घेऊन जायचे, तिथे काही शिकवणी व्हायची. हम्म. मग तिथे गंगेवर ते वेगळंच वातावरण असायचं. मग ते सगळं मिठाई सगळ्या ब्राह्मणांना वाटायची वगैरे असं काय. म्हणजे हा. इतकं ते प्युअर, पण तरी त्यांनी केलं ते. केलं. कारण आईची आवड वा. जपायची खरंय. आणि तिला एनकरेज करायचं. माहेरी कोड कौतुक होतच, पण ते अगदी. सासरी सुद्धा अगदी जपणं अगदी. हे फार. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की माणिक दादरकर पासून माणिक वर्मा होऊन शेवटपर्यंत माणिक वर्मा हे नाव टिकणं, बरं. ह्याच्यात पप्पांचं खूप मोठं योगदान आहे. योगदान. खूपच मोठं योगदान आहे. म्हणजे स्वतः इतके एक्सलंट शायर होते ते. हा. स्वतः स्क्रिप्ट रायटर होते, डायलॉग रायटर होते. हम्म. पण तरी त्यांनी स्वतःची कला इनफॅक्ट तिच्या फार पुढे येऊनच दिली नाही. हम्म. पण सबंध वेळ त्यांनी फक्त मम्मीचं कॉन्सन्ट्रेशन, हो. मम्मीचे प्रोग्राम, ते सगळं कसं ऍडजस्ट करायचं. आम्ही 4 मुली, हो. आमचं वेळापत्रक Career कसं चं. सांगायचं सगळं. त्यामुळे ते इतका त्यांनी सॅक्रिफाईस केला ना. म्हणजे आम्हाला असं कधी वाटतं की आम्ही तसं बघायला गेलं तर आईच्या मनाने आम्ही पप्पांकडे बिचारांना खूप तसं निग्लेक्ट केलं. कारण का कोण नाही, म्हणजे तसं त्यांनी पण स्वतःनी कधी ती अपेक्षा ठेवली नाही. आणि आम्हाला पण ते लक्षात नाही आलं तेव्हा की पप्पा इतके सॅक्रिफाईस करतात. आम्हाला ते आजारपणात मम्मीच्या खूप हा. त्याचा अनुभव आला. चौघींपैकी म्हणजे सगळ्या नाट्य क्षेत्रात आहे, साहित्य तुम्ही चौघींनी जपलेलं आहे. हो. पार्श्वगायनामध्ये सुद्धा ते सगळे शब्द कसे हो, हो, उच्चारावेत हो. हे सगळं अगदी. येतच. अगदी. पण कधी गझलकार व्हावं किंवा सिरियल्सना लिहावं असं कधी वाटलं? मी गझल्स गायलंय. सुरुवातीपासून. म्हणजे मी आता जसं मी म्हटलं की मी खूप लहानपणापासून गायला सुरुवात केली. हा. आणि नंतर मी प्रोग्राम्स स्वतःहून खूप वयाच्या हा. जवळजवळ 7व्या-8व्या वर्षापासून मी प्रोग्राम्स करायला सुरुवात केली. हम्म. आणि माझी आवड पहिल्यापासून सुगम संगीताची असल्यामुळे हा. आईप्रमाणे जरा एक व्हरायटी गाण्यामध्ये झाली पाहिजे. म्हणजे नुसतंच फिल्म आणि संगीत तुम्हाला किंवा हिंदीची नुसते- आवड आणि मला जास्त आहे. हिंदीची आवड. आणि मला ती पप्पांनी ते लावली. पप्पांमुळे आलं. पप्पांनी लावली मला. आणि पप्पा म्हणाले की तुला जर गझल किंवा हे गायचंय तर तुला भाषा माहिती पाहिजे. हम्म. त्यामुळे मग त्यांनी मला एक ते स्वतः अर्थात जसं मी म्हटलं बिझी असायचे, पण त्यांनी मग एक टीचर लावली मला, उर्दू टीचर. मग तिच्याकडे मी सगळं उर्दू लिहायला वाचायला शिकले. तलफुज म्हणजे उच्चार कसे करायचे वगैरे. आणि आम्हाला पप्पा नेहमी एक वाक्य म्हणायचे हा. की उर्दू में लफ्जों के तलफुज निहायत जरुरी होते हैं.
हे वाक्य आमच्या चौघींना पाठ आहे, अगदी तोंडपाठ आहे. त्यामुळे तशी मला आवड निर्माण झाली. मग मी वाचायला लिहायला शिकले. गझलचं मला मग पप्पा एक्सप्लेन करायचे काय काय कसं गायला पाहिजे. आणि म्हणजे गझलच असं नाही, पण इव्हन भावगीत सुद्धा तुम्ही शब्द आणि अर्थ समजून जर गायलात ना तर त्याचं एक इम्प्रेशन वेगळं होतं. आणि तुम्ही समजून गाताय हे लोकांना कळतं. नुसतंच कॉपी करून कोणतरी म्हटलंय म्हणून आपण म्हणायचं त्याला अर्थ नाही. म्हणून मी त्या ह्याच्यात मला खूप आवड झाली. इनफॅक्ट मी म्हणून हिंदी प्रोग्राम्स जास्त केले, मराठी प्रोग्राम खूप कमी केले. हिंदी प्रोग्राम जास्त, मराठी अर्थात प्लेबॅक केलं, पण स्टेज प्रोग्राम्स मी सगळे हिंदी केले जास्त, पण मराठी जवळजवळ नाही. आणि सुरुवातीलाच तुम्हाला सी रामचंद्र श्रीरामचंद्र म्हणजे माझे अगदी गुरु, सुगम संगीताचे अतिशय राजा माणूस, अतिशय दिलदार माणूस, अप्रतिम संगीतकार, अप्रतिम व्यक्ती. आणि त्यांनी मला अक्षरशः म्हणजे माझ्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षी त्यांच्या पदरात जे घेतलं, इतके माझे लाड केले त्यांनी. मला पहिलं त्यांना मी जेव्हा गाणं ऐकवलं की त्यांचे असिस्टंट होते निळकंठ बुवा अभ्यंकर, ते मम्मीला बहीण मानायचे. तर ते मम्मीकडे आले आणि मम्मीला म्हणाले की अण्णा जरा एक लहान मुलगी बोबड्या बलरामाचं आणि कृष्णाचं दोन गाणी त्यांना म्हणायला सांगायचे, तर राणीला घेऊन जाऊ का? मम्मीने घेऊन जा, मला काही हरकत नाही, तिला गायचं तर गाऊ दे. मग मी गेले अण्णांकडे. अण्णा म्हणाले हा बाबा बाळा काय गाते? म्हटलं आशाबाईंचं त्यावेळेचं गाणं होतं हे श्रीरामा, खूप असं हाय पिचचं वगैरे होतं. आणि मी त्यांना बरं म्हण, मग मी म्हणून दाखवलं. त्याने मला मध्येच थांबवलं, म्हणजे एक अंतरा झाला पण नाही. बस एवढं चांगलं गायची काही जरूर नाही, मला एवढी चांगली गाणारी पण नको होती, पण तू इतकी छान गाते तर तू कार्यक्रमाला माझ्या कार्यक्रमामध्ये गायला सुरुवात कर. असं म्हणून मग मी ती दूध नको पाजू हलीला, बोबडं बलरामाचं गाणं आणि कृष्णाचं सांगती खोटी त्या गाऊन, ती गीत गोपाल म्हणून संगीतिका होती. आणि त्या प्रोग्राममध्ये इनफॅक्ट म्हणजे मन्ना डे, पहिल्या प्रोग्राममध्ये मन्ना डे, महेंद्र कपूर, प्रभाकर कारेकर, फैयाज, प्रमिला दातार, बकुळ पंडित, अशी एवढी दिग्गज कलाकार होते. पण का कोण नाही, मला काही भीती नाही, काही नाही. मी आपली जाऊन छान मस्त धिटुकल्याप्रमाणे जाऊन गाऊन व्यवस्थित आले. आणि खूप लोकांना म्हणजे एक तर माणिकबाईंची मुलगी म्हणून कौतुक, आणि त्यातनं मी जरा जास्त गाण्याकडे, शेंडेफळ, आणि गाण्याचा कल तसा माझा पहिल्यापासून होता. म्हणजे भारतीकडे आवाज वगैरे आहे सुंदर, पण तिने फार गाणं पहिल्यापासून केलं, पण माझं गाण्यातच जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे ते जास्त कौतुक झालं. नक्कीच. तुमचा प्रवास आणि माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाबद्दल आपण बोलणारच आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि गणेशोत्सवानिमित्त तसंच माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आपण राणी वर्मा याला आमंत्रित केलं आहे. राणीताई, आता हिराबाई बडोदेकरांकडनं त्यांनी तालीम घेतली हे आपण जाणतो सगळं, पण त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. तसंच जे आपण आपलं म्हणतो ना, आपल्या प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी असते किंवा रामायण महाभारत म्हणजे हे सगळे गीता संग्रह असतात, तसं मला वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये बाबूजी आणि गदिमा हे दोघे आयुष्यामध्ये आले आणि आयुष्याचं सोनं झालं अगदी. तर त्याविषयी थोडंसं तुमच्याकडून ऐकायचंय. बाबूजींनी पहिल्यांदी मम्मीला गायला प्रभात पिक्चर मध्ये आया गोकुल में छोटासा राजा रे असं एक गाणं होतं, तर ते त्यांनी गायला लावलं. आणि त्यांना पहिल्यापासून मम्मीच्या आवाजाची म्हणजे काय म्हणतात जातकुळी खूप आवडली, खूप त्यांना आवडला मम्मीचा आवाज. एक तर मम्मीच्या आवाजाला जसं शास्त्रीय बैठक होती, लहानपणापासून कंटिन्यू क्लासिकल शास्त्रीय संगीतच गायला सुरुवात केली, म्हणजे शिकायला सुरुवात केली होती. त्यामुळे तो एक वेगळा आवाज त्यांना वाटला, जरा होता बेसचा, पण तरी त्याला एक वजन होता आवाजाला, कारण क्लासिकल केलं होतं. आणि म्हणून त्यांनी आणखीन 2-3 गाणी मम्मीनी म्हटली त्यांची. आणि नंतर मग त्यांना वाटलं की ह्या मुलीचा आवाज इतका छान आहे, इतका म्हणजे भारदस्त आहे, प्लस लवचिक आहे, त्यामुळे आपण तिच्याकडे जास्तीत जास्त गाणी गाऊन घ्यावीत. असं करत करत त्यांनी 2-3 पहिली गाणी गायली, ती काही फार जास्त फेमस झाली नाहीत अनफॉर्च्युनेटली. पण नंतर मग जेव्हा सावळाचा रंग हे त्यांना वाटलं की हे गाणं त्यांनी कंपोज जेव्हा केलं, तेव्हा त्यांना वाटलं की माणिक
हा. या गाण्याला जस्टिस करू शकेल. वा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी तुझ्याकरता 2 गाणी केली, गोकुळीचा राजा माझा आणि सावळाचा रंग तुझा. तर ती तू गावास अशी माझी इच्छा आहे. मग मी तर काय नाही म्हणणं शक्य नाही, कारण बाबूजी म्हणजे काय प्रश्नच येत नव्हता. तर त्यावेळेस काय होतं, HMV कंपनी नव्या नव्या कलाकारांना बरेच म्हणजे चान्स देत होती, संधी देत होती. तर तिथे बाबूजींनी शब्द टाकला की माणिक दादरकर म्हणून एक आहे, त्यांच्याकडनं मला ही 2 गाणी गाऊन घ्यायची इच्छा आहे. हट्ट होता. तर HMV वाले जरा पहिल्यांदा काकू करत होते, नाही आम्ही ऐकलंय त्यांचं गाणं, आम्हाला काय त्यांचा आवाज काही फार आवडला नाही वगैरे वगैरे. तर ते म्हणले नाही मला अगदी पूर्ण कॉन्फिडन्स आहे तिच्यात, मी छान बसून तिची गाणी घेईन, तुम्हाला अजिबात निराशा होणार नाही. आणि असं करत त्यांनी जवळजवळ 2 महिने मम्मीला सावळाचा रंग तुझा हे गाणं अक्षरशः म्हणजे एक एक जागा गळ्यात घोटून घेतलं. आणि मम्मीनी पण तेवढ्याच चिकाटीने ते गाणं शिकून घेतलं. असं नाही की आज स्टुडिओमध्ये जाऊन लगेच गाणं केलं आणि असं नव्हतं. आता त्यावेळेस लोकांकडे वेळही होता, तेवढी जिद्दही होती की जे करू आपण ते चांगलंच करू. आणि तपश्चर्याच आहे, ते साधना ती काय वेगळीच होती या लोकांची, जे करायचं ते चांगलंच करायचं. त्याच्यामुळे मग त्यांनी 2 गाणी ती बसवली, गाणी रेकॉर्ड करायला लावली. रेकॉर्ड झाल्यानंतर जे काय ते गाणं फेमस झालं, म्हणजे इतकं त्या गाण्याचा उदो झाला की माणिक वर्मा इज इक्वल टू सावळाचा रंग. इतकं झालं ते म्हणजे कधी कधी लोक पण म्हणायची की ती रेकॉर्ड आता बाजून पांढरी झाली त्या सावळ्याची. PL देशपांडे म्हणाले ते मम्मीला, अगं माणिक तुझी ती सावळाचा रंग ही रेकॉर्ड आता इतकी घासली गेली की त्याच्या मागचं गाणं ऐकायला यायला लागलंय. कमाल. पण खरंच. आणि घराघरात पोहोचल्या. घराघरात म्हणजे आज आता त्या गाण्याला मला वाटतं पुढच्या वर्षी 80 वर्ष होतील. बापरे. पण आजही तुम्ही सावळाचा रंग कोणीही म्हणू, म्हणजे गाणं मम्मीने म्हटलं तर प्रश्नच नाही, पण कोणीही म्हणा सावळाचा रंग तुझा म्हटलं की लोक असं करतात. म्हणजे ते गाणी किती अजून तजेल आहेत, किती फ्रेश आहेत की आज इतक्या वर्षानंतर आता या सगळ्या गाण्यांना मम्मीने जी काही गाणी गायली त्या सगळ्यांना तेवढी वर्ष ऑलमोस्ट झाली असतील. बाबूजींचं घन निळा, नंतर जाळीबंदी पिकली करवंद, कबीराचे पु ल देशपांडे, बहरला पारिजात दारी, इतकी सुंदर गाणी. म्हणजे मम्मीला मी म्हणते की मम्मी खरंच लकी होती की तिला गदिमा आणि बाबूजींसारखं परिस्पर्श झाला आणि इतकी गाणी त्यांनी अमर गाणी दिली. आणि अमर गाणी मम्मीच्या आवाजात झाली आणि नावही अमर झालं. थोडस तुम्ही गुणगुणावं, कुठलंही तुम्हाला आवडतं. काय तर काही गात नाही मी, मम्मी मला वरनं ओरडेल. नाही, त्यांचा आशीर्वाद तो तुमच्या रूपात आम्हाला थोडासा प्रसाद रूपी मिळावा. बहरला पारिजात दारी, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी. आता मला किशोरीताईंचा सुद्धा उल्लेख करावा असं वाटतं, कारण किशोरीताई आणि माणिकताईंचं खूप महत्वाचं नातं होतं, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. किशोरीताईंनी मम्मीला, मी असं म्हणेन की प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या मम्मीला गुरुच मानलं होतं. कारण मोगूबाईंचं गाणं म्हणजे मम्मी अगदी आदर्श होती. मोगूबाईंचं गाणं म्हणजे मम्मीसाठी हिराबाई बडोदेकर, मोगूबाई, गंगूबाई हंगर, हे सगळे त्यावेळेचे इतके उत्कृष्ट प्रतीच्या गायिका होत्या ना की मम्मी या सगळ्यांचा आदर्श नेहमी ठेवायची. आणि किशोरीताई मम्मीला मोगूबाईंना मम्मीचं गाणं पण खूप आवडायचं. आणि त्या पण किशोरीताईने सांगितलं बघ किती छान गाते, किती एकतर दिसते सालस सुंदर आणि आवाजातला तिचा जो काय गोडवा आहे, गोलाई आहे. तर तसं म्हणजे मम्मीचं गाणं त्यांनी पहिल्यापासून ऐकलंच होतं. मम्मीच्या त्या फॅन पण होत्या, पण एवढं म्हणजे तशी मी म्हणेन की जवळीक एवढी नव्हती की त्या अगदी रोज भेटणं वगैरे असं नाही. पण मम्मीला नेहमी किशोरीताईंचं गाणं आवडलं. म्हणजे बेसिकली त्यांचं कल्पकता, त्यांची बुद्धिमत्ता जी त्यांची गाण्यात दिसायची ना ती मम्मीने नेहमी अप्रिशिएट केली. आणि त्या नेहमी मम्मीने किशोरीताईंना नेहमी सांगितलं की तुझी गाण्यातली आणि तुझी बुद्धीची जी चमक दिसते ती मी कोणाच्यातही ऐकलेली नाही दुसरी.
तेव्हा तू फार म्हणजे अप्रतिम बुद्धिमान गाणं आहे तुझं. आणि त्याची जाणीव मम्मीने ते बोलल्यामुळे किशोर त्यांना आवडायचं की माणिकबाईंनी माझं एवढं कौतुक केलेलं. आणि त्यामुळे तशी त्यांची मैत्री होती. अगदी जसं मी म्हटलं, प्रत्यक्ष रोज भेटणं जरी नसलं तरी एकमेकांबद्दलचं प्रेम, आदर आणि संगीत कलेबद्दल आदर, मुख्य म्हणजे ह्या दोघीही आपापल्या परीने उत्कृष्ट गायिका होत्या. पण त्यांचा संबंध जास्त मम्मीशी आला म्हणजे कधी, इनफॅक्ट मम्मी किशोर त्यांना म्हणायची, अगं तुझं गाणं किती सुंदर, काय जरा थोडंसं डोकं शांत ठेव, फार चिडचिड करतेस तू, नको असं करू, उगाच लोकांना गैरसमज होता तुझ्या बाबतीत. इतपत ऍडवाइस वगैरे म्हणजे मोठ्या बहिणीसारखं. पण किशोर नाही रे ग, काय करू, माझा स्वभाव असा आहे, तुझ्यासारखं गोड स्वभाव नाही माझा वगैरे असं. म्हणजे इतकं छान खेळीमेळीचं नातं होतं. पण अगदी म्हणजे रोज भेटणार असं नाही, पण त्या जेव्हा भेटायच्या तेव्हा अगदी आदराने दोघी एकमेकांना भेटायच्या. दोघींचं एकमेकींबद्दलवरचं प्रेम, त्यांच्या गाण्याविषयीच्या चर्चा खूपच चालायच्या, खूप छान. आणि मम्मी गेल्यानंतर जेव्हा आम्ही माणिक मोती हा कार्यक्रम करायचं ठरवलं, अशोक खांडेनी केला होता तो, त्या निमित्ताने मग आम्ही ठरवलं की शोभा गुरटू हे सगळे मम्मीचे समकालीन करण, नंतर बाबूजी आणि किशोरीताई ह्यांचा आपण लाईव्ह इंटरव्ह्यू मम्मीच्या बद्दल घेऊ. त्याच्यात त्या जे काय बोलल्या आहेत, बापरे बाप, म्हणजे ते आता अवेलेबल आहे युट्यूबवर आणि आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये पण घेतो ते माणिक मोतीमध्ये. इतकं भरभरून बोलले आहेत मम्मी बद्दल की असं वाटतं बापरे, म्हणजे किती एकतर अभ्यासू बोलले आहेत, अगदी खरं खरं बोलले आहेत. काय माणिकबाईंचं त्यांचं कसं नातं होतं, मम्मी बद्दल त्यांना काय वाटतं. आणि हेच म्हणजे त्यांनी कबूल केलं की माणिकमध्ये सगळं, म्हणजे हे त्यांच्या भाषेत मी बोलले की माणिकमध्ये सगळं होतं. तिची बसण्याची स्टाईल, तिची तयारी गाण्याची, तिचं सात्विक सौंदर्य जे तिच्या स्वरातनं निघायचं, म्हणजे जसा स्वभाव असतो तसा सूर पण लागतो, हे त्या बोललेल्या आहेत. आणि इतकं एक सुंदर वाक्य त्या म्हणजे म्हणाल्या की त्या सौंदर्याने जर आकार घेतला तर जो होईल ती म्हणजे माणिकपण. खूप भरभरून बोलल्या, खूपच. म्हणजे तुम्ही खरोखरच युट्यूबवर जर त्यांचं ऐकायला मिळालं ना तर ऐका. तर असं त्या दोघींचं नातं होतं. आणि आमच्याकडे पण आल्या जेव्हा आम्ही मोगूबाईंना आम्ही पहिला माणिकरत्न पुरस्कार दिला तेव्हा त्या आल्या होत्या. त्या बोलल्या आणि त्या म्हणल्या की माणिकबाईंकरता हा पुरस्कार घेणं म्हणजे मला खरं म्हणजे इतकं त्रास होतोय की आज माणिक नाहीये, पण मी पुरस्कार तो घेते तिच्या नावाने. तेव्हा किशोरताई इतक्या भरभरून बोलल्या होत्या आईबद्दल. त्यांनी गायल्या त्या, त्यांनी मम्मीच्या 61ला त्यांनी स्वतः गायल्या त्या, फार सुंदर. म्हणजे कधी असं हे नव्हतं की मी किशोरी आहे किंवा कधीच नाही. ते नातं त्यांनी कधी मम्मी बरोबर ठरवले. आमच्याशी पण इतक्या गोड बोलायच्या असेल. खूप सुंदर, खूप सुंदर नातं. आमचा एक माझी मैत्रीण होती, तिने त्या दोघींचा मी इंटरव्ह्यू घेतला. त्यामुळे तेव्हा त्या घरच्या गप्पा, मग तुझी मुलं, मग माझ्या मुली, म्हणजे ते स्वयंपाकघरात वगैरे पण जाऊन ते त्यावेळेस शूट केलेलं आहे त्या लोकांनी की कसं दोघींनी एकमेकांना खायला करून घातलं वगैरे. इतकं गोड नातं, इतकं गोड नातं. सगळ्याच म्हणजे मम्मीचं खरं म्हणजे सांगू कोणाशीच वाकडं नव्हतं, कोणाशीच वाकडं नाही. लहान कलाकारांचं सुद्धा त्या बाईंनी इतकं कौतुक केलं ना की असं वाटतं की बापरे, म्हणजे इतका चांगुलपणा कसा कोणाच्यात असू शकतो. आता आम्हाला कधी कधी त्रास व्हायचा की बापरे मम्मी एवढी चांगलं नसतं कोणी जगात, म्हणजे लोक त्याचा कदाचित फायदा घेतील असं वाटायचं आम्हाला. पण तिने कधी, मी आहे तशी आहे, त्यामुळे त्याचं तिला कधीच कुठल्याच गोष्टीचं वावगं वाटलं नाही. पण मला वाटतं भावगीत किंवा नाट्यसंगीतामध्ये त्या जेवढ्या रमल्या म्हणजे चांगलंच झालं अर्थात, पण शास्त्रीय संगीत करावं असं कधी त्यांना असं आजूबाजूला शोभा गुरटू, तुम्ही आता किशोरीताईंचा उल्लेख केला, असं सगळ्या गायिका असताना आपण शास्त्रीय संगीताचीच गायिका व्हावं असं कधी? नाही, मी मूळ शास्त्रीय संगीत गायिकाच होती. भावगीत वगैरे तर फार नंतर. ऍक्च्युली सावळाचा रंगच्या नंतर खऱ्या अर्थाने तिची चांगली भावगीत झाली. म्हणजे आधी पण झाली होती, दत्ता राजूकरांनी वगैरे पण केलं होतं, गायलेलं होतं, पण मूळ पाया तिचा शास्त्रीय म्हणजे लहानपणापासून त्यांनी ज्या मैफिली केल्या त्या शास्त्रीय संगीताच्याच मैफिली केल्या. एखाद दुसरं कोणीतरी गायलेलं तर बालगंधर्वांनी गायलेलं नाट्यसंगीत किंवा असं तसं गाणं ठीक आहे, पण सुरुवात मूळ तिचा शास्त्रीय संगीताचाच होता पाया. पण असं झालं की लोकांना तिची भावगीत जास्त भावली आणि प्रत्येक घराघरात त्यावेळेस रेडिओ आकाशवाणीवरनं सगळे भावगीतं आणि भक्तिगीतं लागायचीच ना.
त्यामुळे ते एक समीकरण होऊन गेलं की पहिली म्हणजे आकाशवाणी रेडिओची पहाट किंवा पहिलं गाणं हे माणिकबाईंचंच असावं. हा. आता मी तो परत एक पायंडा पडला. तुमच्याकडे येते. तुम्ही सप्तक किंवा असे बऱ्याच जणांना असे स्वतःचा ऑर्केस्ट्रा निर्माण केला आणि स्त्रिया ह्या क्षेत्रात फार कमी आहेत की स्वतःचं ऑर्केस्ट्रेशन म्हणजे सगळे साथीदारांना मॅनेज करणं, सगळे गायक मॅनेज करणं. अगदी बरोबर. हे सगळं तुमचा भाग म्हणजे मम्माकडनंच तुम्ही शिकलात की कसं मॅनेजमेंट असावं कार्यक्रमाचं. ऑनेस्टली मम्मीकडनं मी नाही शिकले मॅनेजमेंट. एक तर काय झालं की पहिल्यापासून मला म्हणजे मी सुगम संगीताचीच आवड माझ्यात जास्त होती. माझा आवाज पण तसा हाय पिच आणि हलका आहे. मम्मीच्या भारदस्त आवाजापुढे म्हणजे माझा अक्षरशः चिमणीचा आवाज आहे. पण मम्मीने कधी आम्हाला म्हणजे मला कधी तिने हे सांगितलं नाही की तू क्लासिकलच गा किंवा तू असंच गा. इनफॅक्ट तिने सांगितलं मला की तुझा आवाज इतका हलका आहे की तुझ्या आवाजाला कदाचित आमच्यासारखा क्लासिकलचा रियाज पेलवणार नाही. त्यामुळे तू फार जास्त शास्त्रीय संगीत गायच्या म्हणजे मैफिली करण्याच्या भानगडीत पडू नको. पण तुला जर सुगम संगीत गायचं असेल तर तुला शास्त्रीय संगीताचा पाया असं हे खूप जरुरी आहे. तेव्हा मी तुला कदाचित नाही शिकू शकणार कारण मी माझे इतके प्रोग्राम्स असतात आणि प्लस आवाजाची रेंज पण तिची काळी 4 माझा काळी 1 असा खूप वेगळा होता. त्यामुळे ती म्हणजे मला तुला शिकवायला पण जमणार नाही, मला वेळ पण नाही आणि एकतर आपला आवाज पण जमणार नाही. त्यामुळे मग ती म्हणाली की तुला असं शास्त्रीय संगीत जर शिकायचं असेल अगदी पद्धतशीर प्रमाणे तर त्यांचे गुरुबंधू होते वसंतराव कुलकर्णी. त्यांच्याकडे तुझा म्हणजे तुझं एक रेग्युलरली सिस्टमॅटिक शास्त्रीय संगीत तुला कळेल. मी येऊन काय 2-4 वेळेला तू गाईन मग परत मी जाईन असं नको व्हायला. त्यामुळे मी ते जवळजवळ 20-22 वर्ष मी शास्त्रीय संगीत शिकले. पण मी गाताना त्याचा मला खूप फायदा झाला हे माझं मलाच जाणवायला लागलं. आणि त्यात काय झालं की जसं मी म्हटलं की 7व्या-8व्या वर्षापासून मी श्रीरामचंद्रबरोबर गायला सुरुवात केली. गीत गोपाल झालं, भुलाय न बने हा त्यांचा एक कार्यक्रम असायचा, त्याच्यात मी गायची. प्लस मग मी इंटर कॉलेजिएट, इंटर स्कूल या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये खूप भाग घेतला. सगळ्यात पहिला नंबर आला, सगळं झालं. पण कुठेतरी मला एक हिंदी पिक्चर मध्ये गाण्याची इच्छा होती. बॉलिवूड म्हणजे प्लेबॅक, हिंदी बॉलिवूडची क्रेज होती. अगदी म्हणजे मी त्या दृष्टीने सुद्धा बरीच पावलं उचलून होते. बऱ्याच जणांना मी ऐकवलं, त्यावेळेचे जे काय संगीतकार होते त्यांना जाऊन भेटून गाणं ऐकलं वगैरे. पण कुठे काही होत नव्हतं मला. त्यामुळे जरा मला फ्रस्ट्रेशन आलं होतं. आणि मग तेवढ्यात एक सूर सिंगर म्हणून एक कंपनी होती ब्रिज नारायणजींची. त्याच्यात कॉम्पिटिशन त्यांनी अनाऊन्स केली की प्लेबॅक साठी जे विनर्स असेल त्यांना आम्ही प्लेबॅकला चान्स देणार. तर म्हटलं आता ही चांगली संधी आली. आणि म्हणून मग मम्मी म्हणाली की काय आमच्या नावाने तुम्ही गाणं एक लोक एक गाणं देतील तुला, 2 गाणी देतील, पण शेवटी तुम्हाला तुझं मेरिट प्रूव्ह करायला पाहिजे. ते आमचा हात धरून तुम्ही आयुष्यभर नाही चालू शकत. म्हणून मी ठरवलं की चला ठीक आहे, आता प्लेबॅक पण मिळण्याची संधी इथे मला मिळणार आहे. आणि त्यांनी अनाऊन्सच केलं होतं की जे पहिले येतील त्यांना हिंदी पिक्चर मध्ये आम्ही प्लेबॅक करायला देऊ. तर म्हटलं की वा फारच छान झालं. त्यामुळे मम्मी पप्पानी पण मला एनकरेज केलं की हा ठीक आहे करतो. तर थोडक्यात म्हणजे ती अख्खी कॉम्पिटिशन जवळजवळ त्यांनी त्यावेळेस कॅसेटचा जमाना, त्यावेळेस काय काहीच फक्त कॅसेट. तर ते कॅसेटवर 2 गाणी पिक्चरची देऊन त्यांना ते एक पर्टिक्युलर पत्ता होता तिथे पाठवायची. मग ते सिलेक्ट करणार, आवाज ऐकून, बरोबर नाव नाही गाव नाही काही सांगायचं नाही, फक्त तबला आणि पेटी ह्याच्यावर तुम्ही तुमचं गाणं त्यांना रेकॉर्ड करून पाठवायचं. ते मी केलं, पाठवलं. मग असे त्यांच्याकडे जवळजवळ सगळ्या म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मधनं जवळजवळ 1200 एंट्री झाल्या. त्याच्यातनं त्यांनी फिल्टर करत करत 900 केले. 900 वरनं 300 आणले. 300 वरनं 100, 100 वरनं 27. त्या 27 जणांना मग त्यांनी सेकंड गाणं पाठवायला सांगितलं. मग ते 17 जणांनी सेकंड गाणं पाठवलं आणि त्याच्यातले त्यांनी 9 सिलेक्ट केले. म्हणजे एवढं फिल्टरिंग करून मग त्या 9 जणांना त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट साठी बोलवलं. आणि त्यावेळेस जजेस म्हणजे सुधीर फडके, रवींद्र जैन, जयदेवजी, हृदयनाथ मंगेशकर, इतके दिग्गज कलाकार असे समोर बसलेले. आणि त्याच्यात त्यांनी मग आम्हाला गायला सांगितलं. आणि त्याच्यात मला पहिलं पारितोषिक महिलांमध्ये मिळालं. फिमेल आर्टिस्ट मध्ये मला SD बर्मन अवॉर्ड मिळालं. सुरेश वाडकरला मेल मध्ये पहिलं मिळालं. आणि हरिहरला 3रं म्हणजे कन्सोलेशन प्राइज वगैरे मिळालं. तर त्या तिघां म्हणजे आम्ही तिघही इतके खुश होतो की आता आम्हाला प्लेबॅकला चान्स मिळेल. कारण ते पण आम्ही स्ट्रगलिंग पिरियड होता, सगळे स्ट्रगलिंग पिरियड होता. तर ते सगळं झालं, मला पहिला नंबर दिला, सगळं झालं. म्हणजे इतकी खुश झाले मी, मम्मी पप्पा पण खुश झाले की चला तुझ्या ट्रॅक सुरू झाला. ट्रॅक सुरू झाला.
पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की त्याच्यानंतरही मला कोणीही बोलवलं नाही. अच्छा. एका म्युझिक डायरेक्टरनी माझ्याकडनं 2-3 गाणी पिक्चरची रिहर्सल्स करून घेतल्या. फक्त आता रेकॉर्डिंगची डेट देऊ तुला म्हणून सांगितलं. आणि नंतर मला कळलं की ते गाणी कोणीतरी दुसऱ्याने येऊन गायली. अच्छा, बरं. तर हा पण इतकं मला म्हणजे फ्रस्ट्रेशन आलं की इतकं सगळं मी प्रूव्ह केलं माझ्या मेरिटवर. माणिकबाईंची मुलगी फक्त म्हणून नाही, पण तरीही आता मला का नाही चान्स मिळते. आता ही कॉम्पिटिशन तर तुमची कंडिशनच ती होती की तुम्हाला पहिल्यांदा मिळणार, प्लेबॅक मिळणार. पण काही नाही. पुढे मला म्हणजे मी आज तागायत, हे अक्षरशः देवाला स्मरून, आई पप्पांना देवा स्मरून सांगते, आज तागायत मला चान्स हिंदी प्लेबॅकला मिळाला नाही. का कोण जाणे, मला काही माहिती नाही त्याची कारण. पण नंतर मग काय इतकं फ्रस्ट्रेशन आलं ना मला. मग मम्मी पप्पा मला म्हणाले की आता किती जाऊ दे, आता नाही, नशिबात असतं, प्रत्येकाचे शेवटी नशिबाचे खेळ. तुला मिळेल तसं नाही, मिळालं तर असंच सुद्धा चान्स मिळू शकतो. तर तू काहीतरी स्वतःच असं वेगळं कर. असं करत करत मग मी तो सप्तक माझा सुरू केला. आणि मग मी ते सगळं त्याची इनफॅक्ट माझे लेट पती शशांक लालचंद यांच्या स्टुडिओतच मी सगळी त्या ग्रुपची स्थापना केली, अरेंजमेंट केली. त्यांनी मला खूप मदत केली माझा ग्रुप सगळा उभं करण्यात वगैरे वगैरे. मग ते म्युझिशियन्सना गाठणं, सिंगर्सना हे करणं, कधी जेव्हा एखादा अवेलेबल नसेल तर त्याच्या घरी जाऊन त्यांना मिळवणं वगैरे, असं बरेच प्रकार केले. आणि तेव्हापासून समहाव मला ना त्यांनी शशांकनी मला मॅनेजमेंटची सवय लागली. म्हणजे त्या ह्याच्यात मी इतक्या लहान आहे, मी हार्डली 18 वर्षाची वगैरे असेल, 16, 17, 18 वर्षाची असेल तेव्हा मी ते सगळं सुरू केलं. तेव्हापासून एक मॅनेजमेंटची सवय मला अंगात माझ्या आली की मला नाही आवडायला लागलं ते की आता ह्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा, हे करा, ते करा, सगळं. म्हणजे ती एक मॅनेजमेंटची त्यांच्या मदतीने मला ऑर्गनायझेशन. आणि मी तेव्हा खूप टूर्स केले, खूप म्हणजे बाप रे बाप. म्हणजे प्रत्येक शहर, प्रत्येक महाराष्ट्रात मी त्याच्यातनं गाठलं. आणि खूप छान प्रोग्राम, अब्रॉड पण झाले. आणि आता त्यावेळेचा जरा एक जोश वेगळा असतो. मी यंग पण होते, 19-20 वर्षाची कॉलेजमध्ये जाणारी मुलगी, एकदम एवढी स्वतःचा ऑर्केस्ट्रा करते आणि टचवूड दिसायला पण छान होते. आणि कॉलेज गोईंग म्हणताय पण अजूनही तुम्ही कॉलेज गोईंग. अरे बाप रे बाप, म्हणजे ते यंगनेस जो आहे ते चिरतरुण म्हणतो आपण. नाही, त्यामुळे काय झालं की मला ना म्हणजे आता मला विचार करण्यात आठवते की सगळ्या कॉलेजेसमध्ये माझे प्रोग्राम जायचे. कारण मुलांना एक अट्रॅक्शन होतं की राणी वर्मा असं यायचं, म्हणजे त्या छान दिसतात, छान गातात. आणि मी अगदी बिंदास स्टेजवर, काय नाही, मी कॉलेजच्या मुलांना वगैरे अशी नाचायला बिचायला लावायची. त्यामध्ये एक वेगळं एक छान एक्सपिरियन्स होता. लोकांना पण खूप आवडले मी. मला लोकांच्यासाठी परफॉर्म करायला खूप मजा आली. आणि मी खूप एक व्हेरी डिसेंट प्रोग्राम करायची त्यावेळेस. आणि मला तेव्हा माझ्या, जसं मी सांगितलं की अण्णांनी मला तेव्हा सांगितलं होतं की राणी नुसतं छान गायचं नाही, छान दिसायचं पण, कारण लोक तुम्हाला बघतात. ते माझ्या इतक्या लक्षात होतं की मी माझ्या या सप्तकच्या कार्यक्रमाच्या वेळेला माझी 4 एंट्रीज असायच्या. 2-3 मेल सिंगर्स होते माझे. आणि त्या प्रत्येक एंट्रीला मी वेगवेगळा ड्रेस घेऊन घालून यायचे. आय थिंक आय मस्ट हॅव बीन द फर्स्ट वन टू डू दॅट. खरंच. त्यामुळे आणखीन अट्रॅक्शन लोकांना की काय छान कपडे घालते, काय छान दिसते, काय छान गाते. त्यामुळे एक वेगळं अट्रॅक्शन झालं. तो ट्रेंड आताचे सगळे प्लेबॅक सिंगर आता करतायत, तेव्हा सुरू केलं. तुम्ही सुरू केलं. पायोनियर ऑफ दॅट. पाहिलं नाही म्हणणार, पण मला आवड पण होती. मला अजूनही आवडतं छान आपण दिसलं पाहिजे वगैरे. यू शुड बी प्रेझेंटेबल. खरं, नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया आणि राणी वर्मा यांच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षानिमित्त राणी वर्मा यांच्याशी संवाद साधतोय. राणीताई, आता आपण जन्मशताब्दी वर्षाबद्दल बोलतोय. 24 पासून हे सुरू झालंय जन्मशताब्दी वर्ष. आणि त्या निमित्तानं तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेतलाय. जसं तुमच्या सगळ्या ऑर्केस्ट्राचं तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलं होतं, तसं त्यात हिरिरीने तुम्ही भाग घेतला. आणि वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे फक्त मुंबई पुणे मर्यादित न ठेवता सगळीकडे महाराष्ट्रभर या कार्यक्रमांचं
आयोजन करताय आणि त्याचे पुन्हा उजळणी म्हणा किंवा एक छान पर्वणी आम्हा सगळ्या श्रोत्यांना, रसिकांना, अगदी. कलाकारांना मिळते आहे. अगदी. तर एकंदरीत हे का म्हणजे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्यानिमित्तानं तुम्ही काय पावलं उचलताय? संकल्पना म्हणजे एकतर जसं मी म्हटलं की आईचं आणि माझं आईवर खूप प्रेम होतं आणि मला सारखं असं वाटायचं की माणिक स्वरशताब्दी असं आम्ही त्याला नाव दिलं होतं की त्या एका नावाच्या खाली आम्ही सगळे वर्षभरात उपक्रम करणार आहोत, करतो आहोत, सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. आणि म्हणून मला असं वाटलं की त्याचं एक कारण एक असंही आहे की आजही इतक्या वर्षानंतर रसिकांनी जे मम्मीला प्रेम दिलंय, जी गाणी आज म्हणजे माणिक वर्मांच्या मुली म्हणून आम्हाला जेवढा आदर मिळतो ना तेवढा आम्ही प्रत्येकीने आपापल्या क्षेत्रात जरी नाव कमावलंय, आदर आहे, सगळं आहे, पण तो एक वेगळं समीकरण बनतं माणिक वर्मांच्या मुली. त्यामुळे मला स्वतःला फार असं वाटलं की आपण काहीतरी असं वेगळं मम्मीच्या आता शताब्दी निमित्ताने काहीतरी करावं. तर म्हणून मला सगळ्यात पहिल्यांदा मला एक तिचं पुस्तक काढायचं होतं, माणिक मोती म्हणून. आणि ऍक्च्युली आई गेल्यावर आम्ही माणिक मोती नावाचा कार्यक्रम जसं मी म्हटलं की करतो आहोत, केला तेव्हा खूप केला आम्ही. त्याच्यानंतर आम्ही माणिक वर्मा प्रतिष्ठान, तेव्हा प्रतिष्ठान होतं, त्याची स्थापना केली. आम्ही माणिकरत्न पुरस्कार, अवॉर्ड दिले, शिष्यवृत्त्या दिल्या. तेव्हा त्या प्रतिष्ठानच्या खूप आम्ही ऍक्टिव्हिटीज केल्या. काही वर्षानंतर खंड पडला आणि त्यानंतर मी म्हटलं आता जरा परत थोडंसं रिवाईव्ह करावं आणि ही जन्मशताब्दी वर्ष आहे. तर म्हणून मी असं ठरवलं होतं की शोभा बोंद्रे म्हणून पुण्याच्या आहेत, त्यांनी मम्मीवर एक पुस्तक लिहिलं होतं. तो विषय घेऊन त्या म्हणाले होते की मला काहीतरी मम्मीवर एक पुस्तक लिहायचं आणि फक्त आईवर नाही तर तुम्ही चौघी पण आपापल्या क्षेत्रात इतकं नाव तुम्ही कमावलंय आता, म्हणजे स्वतःच्या हिमतीवर तुम्ही आलात, नुसतंच एक माणिकबाईंची अमर वर्माच्या मुली म्हणून नाही, तर तुमची एक स्वतःची वेगळी तुम्ही आयडेंटिटी केलेली आहे. तर मला माणिक वर्मा आणि परिवार असं ते पुस्तक काढायचं. कारण आईच्या बद्दल खूप लिहिलं गेलंय, तिच्या गाण्याबद्दल खूप बोललं गेलेलं आहे, पण तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन ऍज अ परिवार म्हणून खूप आहे. तर त्या दृष्टीने मला तसं पुस्तक काढायचंय. तर त्यांचं ते पुस्तक ऍक्च्युली 2 वर्षापूर्वीच झालेलं होतं. पण मी त्यांना म्हटलं की माझ्या डोक्यात असा विचार आहे की हे माणिक स्वरशताब्दी, म्हणजे तेव्हा स्वरशताब्दी नाव ठरलेलं नव्हतं, पण आईची शताब्दी, जन्मशताब्दी करणार आहोत, तर त्या निमित्तानेच ते पुस्तक बाहेर येते. असं आधेमध्ये कधीतरी येण्यापेक्षा त्याला ती कल्पना आवडली. मग त्यांनी इतर प्रकाशन कंपन्यांशी त्यांचं बोलणं झालं आणि राजहंसनी मग ते म्हणाले की आम्ही करू. त्यांनी माझी विनंती मानली आणि ते म्हणाले की ठीक आहे, या शताब्दीच्या वर्षाला आपण काढू म्हणून. मग त्या निमित्ताने माझ्या खूप त्यांनी पहिला ड्राफ्ट पाठवला, दुसरा ड्राफ्ट पाठवला. मग मी प्रत्येकाला, कारण मला अगदी बेस्ट करायचं होतं, कारण मी म्हटलं की आता कदाचित त्याच्यानंतर मला संधी मिळेल ना मिळेल, त्यामुळे म्हटलं आता जे आहे ते सगळं आता जीव ह्याच्यातच होतायचं आपण. म्हणून मी कम्प्लीट त्या पुस्तकांचे ड्राफ्ट मागवून त्याच्यात काही चेंजेस केले, काही ऍड केलं, काही डिलीट केलं, असं सगळं ते करत गेले मी. मग त्याच्या अनुषंगाने येणारे त्यांचे फोटो, हे सगळं जवळजवळ मी एक 12-15 फेऱ्या राजहंस प्रकाशनच्या, त्यांना खूप त्रास दिला सगळ्यांना मी, पण मी म्हटलं मला हे बेस्टच हवंय. तर तसंच करून ते पुस्तक झालं. आणि नंतर मला अशी कल्पना सुचली की ते QR कोड जे हल्ली डिजिटाइज सगळं ते आपलं, आपण जसं नुसता फोन घेऊन आले QR कोडनी पेमेंट करतो, इतकं सोपं झालंय ते. तर मला असं विचारलं की त्याचा फायदा घेऊन आपण आईचं काही स्वतः बोललेलं किंवा असं काही संभाषण किंवा अनेक इतर मान्यवर लोकांनी आईबद्दल जे काही बोललेले आहेत ते सगळं. कारण तिच्या साठी जेव्हा आम्ही केली तिची माणिक षष्ठब्दीपूर्ती कार्यक्रम 86 मध्ये, त्याच्यात खूप मोठे 3 दिवस आम्ही कार्यक्रम केले होते. आणि तेव्हा मम्मी होती, त्यामुळे सगळेजण म्हणजे बाळासाहेब ठाकरे, भीमसेनजी सगळेजण त्या प्रोग्रामला आले होते. त्या सगळ्यांनी मम्मी बद्दल बोललेलं, मग त्यांचे थोडेसे व्हिडिओ तर एवढा त्यावेळेस नव्हता, पण त्यांचे शब्द, मग ते सगळं माझ्याकडे ऑडिओ सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे होतं. पण माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे खूप आहे. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता ह्या सगळ्याचा आपण इथे आपल्याकडे फायदा ठेवण्यापेक्षा लोकांच्या पुढे येऊ नये. म्हणून मग ती आयडिया मी त्या माझ्या युट्यूब जे माझे करतात प्रशांत ठाकरे म्हणून आहे, सागर मोहिले, तर त्यांना मी सांगितलं की मला जरा हे असं करायचं, तर काय मला करू शकशील? तर ते म्हणले की हा ठीक आहे, करूया ना आपण. मग ते युट्यूबची टेक्नॉलॉजी सगळी त्यांनी मला सांगितली, काय काय त्याच्यात मी कष्ट घेतले. आणि मग मी ते सगळे मम्मीनी शैला जाताना एक इंटरव्ह्यू दिला होता पुणे आकाशवाणीवर, त्याच्यातले एक्सर्प्ट सगळे काढले आणि पुस्तकात जे जे संदर्भ आले त्या संदर्भात मी तो आवाज मम्मीचा छापत गेले.
त्यामुळे त्या मम्मीच्या आवाजात ते सगळं तिचे अनुभव स्वतःचे काही प्रसंग हे तिच्या आवाजात बोललं गेल्यामुळे त्या पुस्तकाला एक वेगळं स्वरूप आलं आणि जिवंतपणा आला. अगदी म्हणजे जिवंत. खरंच. आणि म्हणते ना मी अगदी मम्मीचं संपूर्ण सार त्या पुस्तकात आहे. अगदी सगळे म्हणजे अगदी व्यक्तिगत त्यांचे काही गोष्टी किंवा सगळंच आणि फॅमिली लाईफ प्रोफेशनल लाईफ सगळं कुटुंब आणि सगळं शिष्य सगळं परिवार. अगदी अगदी म्हणजे आता ह्याच्यापेक्षा जास्त मला वाटत नाही काहीही उरलेलं आहे की आईबद्दल कोणी. नक्की. आणि आणि नाव किती सुरेख आहे, हसले मनी चांदणे. म्हणजे ते गाणंच एवढं पॉप्युलर नाही, होतं. पुस्तकाचं नाव माणिक मोती. माणिक मोती. अच्छा. पण आम्ही हसले मनी चांदणे, अमृतावनी गोड आणि माणिक मोती अच्छा. असे 3 कार्यक्रम वेगळे आम्ही म्युझिकल या वर्षात करतोय. बरं बरं. वेगवेगळे 3 शैला दातार, अशोक खांडे आणि कौशल्य नंदा अच्छा. असे ते तिघांनी वेगवेगळे कार्यक्रम केले, ते करतोय. त्याच्याशिवाय आम्ही काय केलंय की आधी आम्ही जसं मी म्हटलं की माणिक रत्न पुरस्कार आम्ही आधी मोगूबाई कोडीकर नंतर ह्या लोकांना सगळ्यांना मोठ्या कलाकारांना दिला, भीमसेनजी, गंगूबाई हानगल, बाबूजी. तर आता आम्ही म्हटलं की बऱ्याच वर्षानंतर आता परत हा आपण सुरू करूया. आणि त्या निमित्ताने आम्ही पहिला 16 मे म्हणजे आईच्या वाढदिवसाच्या दिवशी अश्विनी भिडे, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे त्यांना आम्ही माणिकरत्न पुरस्कार दिला. असे आम्हाला मम्मीच्या नावाने माणिकरत्न पुरस्कार, माणिक गंधार पुरस्कार आणि माणिक स्मृती पुरस्कार असे आम्ही 3 या वर्षात अनेक वेगवेगळ्या कलाकारांना द्यायचा आमचा ते एक चालू आहे. नंतर आता मी जसं मी म्हटलं की माणिक स्वर शताब्दी नावाने मी युट्यूब चॅनल सुरू केलं. तर त्याच्यात मी काय केलं की जसं मी म्हटलं की मम्मीचं भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यसंगीतं खूप लोकांनी ऐकली, पण तिचं शास्त्रीय संगीत जे तिचा मूळ पाया ते त्या जमाने फार कमी लोकांच्या पुढे पोहोचलं नाही. त्याच जमान्यात जे काय झालं ते. आणि माझ्याकडे लकीली खूप कलेक्शन त्याचं आहे. मम्मीच्या लाईव्ह कॉन्सर्टचं मला अनेक रसिकांनी पण दिली जेव्हा मम्मी गेली तेव्हा. तर आता हे सगळं मला असं कुठेतरी वाटलं की आता फक्त माझ्या पुरता किंवा आमच्या कुटुंबापुरता राहता कामा नये. आता हा लोकांनी तिच्यावर केलेल्या प्रेमाचा जो काय प्रतिसाद आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून मी माणिक स्वर शताब्दी नावाने युट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्यात मी दर शनिवारी 16 मे पासून दर शनिवारी मम्मीच्या लाईव्ह कॉन्सर्ट क्लासिकलच्या, फक्त क्लासिकल, लाईट म्युझिक अजिबात, त्या मी सगळ्या एक दर शनिवारी एक राग मी करते. त्याचं सगळं सुरू आहे. आणि आता आम्ही ऑक्टोबरमध्ये 10, 11, 12 ऑक्टोबरला आम्ही एक माणिक स्वर महोत्सव म्हणून फक्त क्लासिकल गाण्याचा 3 दिवस कार्यक्रम करतोय. असे सगळे ऍक्टिव्हिटीज झाले, प्लस काही स्कॉलरशिप्स देऊ, काही अगदी अगदी स्पर्धा पण करण्याच्या योजना आहे. आमची मामचा शुभदा श्रीकांत आणि शुभदा ते लोक बहुतेक हे म्हणजे काही ना काहीतरी करून ह्या मम्मीच्या नावाने या सगळ्या ऍक्टिव्हिटीज या वर्षभर 2025 ते 2026 ह्यापर्यंत करण्यासाठी माझी मनापासून धडपड आहे. आमच्या सगळ्या बहिणींची धडपड चालू आहे. बघू कसं काय जमता येते. नक्कीच खूप छान. आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुम्ही मला संधी दिलीत हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याची, त्याबद्दल खरंच मनापासून. आणि खरंच माणिकताईंचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि आमचा गणेशोत्सव तुम्ही या निमित्ताने खूप सुंदर केला. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप आवडलं असतं, कारण मम्मीची खूप भक्ती आहे देवावर. म्हणजे मम्मी नेहमी म्हणायची की देवाची कृपा, रसिकांचं प्रेम आणि हा कुटुंबाचा आधार. ह्याच्यामुळे मी इतकी वर्ष इतक्या वाईट आजारपणात जाऊन सुद्धा मी एवढी तरले. त्यामुळे रसिकांना मनापासून धन्यवाद. देवाची कृपा आणि मम्मी पप्पांचे आशीर्वाद जसे आमच्या मागे आहेत तसे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा चौघींच्या मागे राहावत. थँक्यू सो मच. थँक्यू. तर प्रेक्षक हो, गणेशोत्सवानिमित्तानं तसंच माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण राणी वर्मा यांना आज आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपली रजा घेते. आमच्या दोघींतर्फे तुम्हाला पुनश्च गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. Acharya 90 FM 90